मगाशी मंत्री महोदय जेव्हा उत्तर देत होते तेव्हाच खरं मी हरकत घ्यायला उभा राहणार होतो, पण मला माहित होतं की अध्यक्ष महोदय मला संधी देतील आणि मी त्या प्रश्नाचं निराकरण करून घेईन. हरकत एवढ्याकरता मी आपल्या समोर घ्यायला उभा होतो की आपण जे 3 स्टेजेस ठरवल्यात त्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा टाकलात, कोकण टाकलात. परंतु मंत्री महोदय आपल्याला कदाचित ज्ञात आहे की नाही मला माहीत नाही, रायगड असेल, रत्नागिरी असेल, हा कोकण संपूर्णपणे केमिकल झोन डिक्लेअर झालेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल इंडस्ट्री आहे आणि केमिकल इंडस्ट्री असल्यामुळं मी घरामध्ये म्हणत नाही तर प्रत्येक गावामध्ये अनेक कॅन्सर पेशंट आता मिळत आहेत, अनेक कॅन्सर पेशंट मिळत आहेत. आपण सगळे कोकणाला ज्या वेळेला काही द्यायची वेळ येते तेव्हा मुंबईकडे आपण बोट दाखवतो. आपण काय म्हणाला की कोकणाच्या लोकांना उपचार करण्याकरता म्हणून मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल आहे, मुंबईमध्ये अनेक हॉस्पिटल आहे. मुंबईमध्ये ही हॉस्पिटल आहेत ही फक्त कोकणाच्या वाट्याला येत नाहीत, अख्ख्या जगाच्या वाट्याला येतात. जगातून माणसं इथं उपचार घ्यायला येतात ह्या मुंबईमध्ये. त्यामुळं आपल्याला कोकण हा केमिकल झोन असल्यामुळं आपण कोकणामध्ये तात्काळ जो 3 नंबरच्या आपण यादी वाचून दाखवली त्याच्याऐवजी प्रायोरिटीनं त्या ठिकाणी एखादं कॅन्सर हॉस्पिटल, मग ते सिंधुदुर्गमध्ये करा किंवा सेंटर म्हणून ते रत्नागिरीतच करावं लागेल, रत्नागिरीमध्ये करा किंवा रायगडला करा, कुठे करा हा माझा आग्रह नाही, पण कोकणाकरता हे हॉस्पिटल आपण सुरू करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणून मी हरकत घेत नाही. केमिकल झोन आमच्याकडे आहे. मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो ते लोटे, आज घराघरातून माणसा कॅन्सर झालाय म्हणून घाबरून जिकडे तिकडे टेस्ट करतायत. काही माणसं घाबरून टेस्ट करत नाहीत. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा जो मंत्री महोदय अनुभव आहे तो आज आपल्या राज्यामध्ये एकंदरीत कॅन्सर पेशंट बघितले आणि कॅन्सर पेशंट मरण्याचं प्रमाण बघितलं तर सुदैवानं, माझं चुकत असेल मला करेक्ट करा, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण फार मोठं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पुरुषांना कॅन्सर जास्त होत आहेत आणि मरणाचं प्रमाण सुद्धा पुरुषांचं जास्त आहे. हा माझा अभ्यास सांगतो. ते खोटं असेल तर मला आनंदच आहे. महिलांचं होतं काय की स्तनाचे कॅन्सर त्यांना आंघोळ बिंघोळ करताना किंवा बाळाला दूध देताना सहज त्यांचा शरीरावर हात फिरत असतो, त्यामुळे एखादी आलेली गाठ त्यांना कळते. जास्तीत जास्त महिलांना 2च प्रकारचा कॅन्सर होतो, एक स्तनाचा कॅन्सर होतो आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होतो. माझ्या माहितीप्रमाणे गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरची सुरुवात अशी होते की त्या महिलेला नियमित पाळी येण्याच्या ऐवजी ती पाळी त्या ठिकाणी चुकते आणि ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला जर तिने योग्य वेळेला टेस्ट केली तर महिलेला कॅन्सरची सुरुवात होते, म्हणून ताबडतोब गर्भाशयाची पिशवी काढून टाकली अध्यक्ष महोदय तर त्या महिलेचा जीव वाचतो. स्तनाचा कॅन्सर गाठ झाली म्हणून ताबडतोब चेक केली, तेवढाच भाग कट करून टाकला तर महिला वाचतात. पण पुरुषांना अशा प्रकारचं कुठलंही सिम्पटम्स नाही, असा माझा अभ्यास सांगतो की कॅन्सरचं कुठलंही सिम्पटम्स नाही. कॅन्सर हा सर्वसाधारणपणे 4th स्टेजला गेला तरच तो लक्षात येतो, न पेक्षा हा कॅन्सर झालाय हे कळतच नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी ऑपरेशन करता तो जर पार्ट ओपन केला आणि तिथली गाठ वगैरे जर डॉक्टरनी बायोप्सी म्हणून चेक केली तर त्याला कॅन्सर झाल्याचं प्रायमरी स्टेजला लक्षात येतं, तर तो वाचतो. नाही म्हणजे तो 4th स्टेजला गेल्यानंतर लक्षात येतं आणि भयानक अशा पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. आणि म्हणून सिम्पटम्स नाहीत तरी सुद्धा ज्या आता प्री टेस्ट घेतल्या जातात, नाही अशातला भाग नाही, पण तशा प्रकारची व्यवस्था आपण करणार का? स्पेसिफिक हो, मी साहेब तेच सांगितलं. तशा प्रकारची आपण व्यवस्था करणार का? कोकणामध्ये केमिकल झोन जाहीर झाल्यामुळं आपण कोकणामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी ताबडतोब सुरू करण्याची प्रायोरिटी देणार का? आणि पुरुषांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत पण तोच आदर आहे, परंतु मला जे कळतं ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा प्री टेस्ट घेण्याची काही व्यवस्था आपण करू शकाल का, किंवा असली तर माहिती द्या. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी मांडलेले 3 मुद्दे. पहिला मुद्दा त्यांच्या स्वभावशैलीप्रमाणे एकदम बरोबर आहे. कोकण आणि भास्कररावजी जाधव साहेब म्हटले की लगेचच हे होते. तर माझी विनंती आपल्याला आहे, कारण आपण ज्येष्ठ सदस्य आहात, यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची पॉलिसी व्हायला नव्हती, परंतु पेशंटची संख्या वाढल्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. आता निर्णय घेतला आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये दुरुस्ती करणं, अजून नवीन मान्यता देणे हे शासनाच्या हातात आहे आणि ती गरजच आहे. त्यामुळे आपण जे सांगितलं त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक विचार करेल.
कारण कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुद्धा जी काय 3-4 जिल्ह्यांमध्ये जी काय एकूण सगळे पेशंटची संख्या असेल तर ती जर कमी करायची असेल तर लेवल 2 मध्ये त्याचा समावेश करण्याबद्दल शासन निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचा निर्णय घेईल. दुसरा मुद्दा असा आहे, आपण ज्याचा आता उल्लेख केला की पेशंट्स डायग्नोज व्हायलाच आपण 4 स्टेजला जातोय. खरं म्हणजे काल जे अभियान आम्ही घेतलं 4 फेब्रुवारीपासून आणि त्याच्यामध्ये अनेक पेशंट्स आपल्याला आढळले. बऱ्याच वेळा अज्ञान, अंधश्रद्धा आणि भीती या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना खूप त्रास देत राहतात. आपण सगळ्यांनी सुद्धा या स्क्रीनिंगला जर सामोरे गेलं तर या सगळ्या 4 स्टेजपेक्षा सुद्धा फर्स्ट स्टेजमध्ये सुद्धा खूप लोक बरे होतात. आपण सांगितलं की महिलांमध्येच होते असं काही नाही, पुरुषांमध्ये सुद्धा आता आपण ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला ज्या वेळेला आपण स्क्रीनिंग करतोय लोक घाबरतात स्क्रीनिंगला. लोकांना वाटतं उगाच कशाला जायचं. आम्ही ती कॅन्सर व्हॅन म्हणून आम्ही 8 ठिकाणी हे सुरू केल्या होत्या. नंतर आम्हाला असं करावं लागलं की त्याच्यावरचा शब्द बदलावा लागला कॅन्सर व्हॅन, कारण का तो पेशंट तपासायलाच येणार. रेग्युलर आरोग्याची तपासणी म्हणून घेतली की लोक आपोआप त्याच्यात यायला लागलेत आणि आम्ही तिची दुरुस्ती केली. माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जसं आपण आता इथं सभागृहात सांगितलं त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यावरती अवेअरनेस लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा केली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींचं सगळ्यात मोठं सोल्युशन काय असेल, कॅन्सर बरा होतोय, फक्त प्रश्न काय की तो योग्य वेळी त्याच्यावरती आपण सगळ्यांनी उपचार केला पाहिजे. आणि त्याची पहिली जर त्याची सुरुवात काय असेल तर स्क्रीनिंग. मला काय झालं ह्याच्यापेक्षा सुद्धा काही नाही झालं तरी सुद्धा स्क्रीनिंगकडे गेलो तर 100% आपण त्या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकतोय. त्यामुळे त्याच्याबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं मागच्या वेळेला जे अभियान घेतलं तेच आता आम्ही पुढे घेतोय. सातत्यानं लोकांना या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस, त्याच्यातली भीती आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यांनीच पुढाकार घेऊया आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्राची एक मिशन आपण सगळेजण यशस्वी करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.